नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जी के टुडेमधील चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की जी के टुडेमधील आयोग डायरेक्ट प्रश्न विचारत आहे, तुम्हाला माहीत असेल. चला तर मग आजचे काही चालू घडामोडीचे प्रश्न बघू. देशभरातील माशांच्या रोगाचा मागोवा घेण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय जलचर प्राणी रोग प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय? काय नाव आहे? रिपोर्ट फिश डिसीज हा त्या मोबाईल ॲपचं नाव आहे, जी की तयार केली होती राष्ट्रीय जलचर प्राणी रोग प्रकल्पाद्वारे. ओके, हा प्रश्न आहे जी के टुडेमधील चालू घडामोडीचा जानेवारी 2024 मधला. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या प्रदेशात ई गव्हर्नन्स या विषयावर प्रादेशिक विषयांचे उद्घाटन होत आहे? कोणत्या विषयावर? ई गव्हर्नन्स या विषयावर. बघा की कोणत्या प्रदेशात गुवाहाटी येथे होत आहे. ओके, गुवाहाटी येथे होत आहे. हे प्रश्न इंग्लिशमध्ये असतात, याचं ट्रान्सलेशन आपण मराठीमध्ये करून दिलेले तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न आहे, श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प अलीकडेच बातम्यामध्ये कोणत्या मंदिराच्या प्रशासनात सुधारणा करण्याचा उद्देश आहे? काय? श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे कोणत्या मंदिराच्या प्रशासनात सुधारणा करायचं, तर ते कोणतं मंदिर आहे? पुरी जगन्नाथ मंदिर आहे. ओके, कोणतं? पुरी जगन्नाथ मंदिर. पुढचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा. बघा जी के टुडेमधील हा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या भारतीय गोलंदाजाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले? कोणता आहे? मोहम्मद शमीला 2024चा काय मिळाला? अर्जुन पुरस्कार मिळाला. ओके, असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकते. बघा हा एक प्रश्न आहे, हे तुम्हाला माहीत असेल, स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी कोणत्या वर्षी साजरा केला जातो? कोणत्या वर्षी? 12 जानेवारीला साजरा केला जातो. ओके, पुढचा प्रश्न आहे, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, सलग 7व्या वर्षी भारताच्या सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर काय घोषित करण्यात आले? तर कोणतं शहर आहे घोषित करण्यात आले सर्वात स्वच्छ? तर इंदोर हे शहर सलग 7व्या वर्षी सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, बघा भारतातील पहिले इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क काय? भारतातील पहिले इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क असे कोणत्या अभयारण्याला नाव देण्यात आलं? कोणतं? पेंच व्याघ्र प्रकल्प. महत्त्वाचा प्रश्न आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क असं नाव देण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, जागतिक तामिळ डायस्पोरा दिन 2024चे आयोजन कुठं केलं? काय? जागतिक तामिळ डायस्पोरा दिन. बघा पर्याय काय उत्तर? कोणत्या शहरात केलं? तर चेन्नई या शहरात जागतिक तामिळ डायस्पोरा दिन साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्याने लखपती बायोडोस योजना सुरू केली आहे? लखपती कोणती? लखपती बायोडोस योजना. तर कोणत्या राज्याने सुरू केलेली? आसाम या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणता प्रकल्प हाती घेतला? कशाला? तीर्थक्षेत्राच्या स्वच्छता करायचा. तर कोणता आहे? तर तो प्रकल्प स्वच्छ मंदिर अभियान. स्वच्छ मंदिर अभियान हा नरेंद्र मोदीनं मंदिरांच्या स्वच्छतेसाठी काय हातात घेतला. ओके, सुरू केला. अलीकडेच कोणत्या छापखान्याने मोदी इनर्जिंग अ ग्रीन फ्युचर हे पुस्तक प्रकाशित केलं? कोणत्या छापखान्याने? कोणत्या प्रेसने? पेंटागॉन प्रेसने हे पुस्तक प्रकाशित केलं. कोणतं? मोदी इनर्जिंग अ ग्रीन फ्युचर. पुढचा प्रश्न आहे, काय म्हणतो प्रश्न, उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकता रुजवण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने UGCने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे नाव काय? तर काय? मूल्य RO हे काय त्याचं नाव आहे मार्गदर्शक तत्वांचं. ओके, मूल्य पाहिजे तिथं. ओके, ते जरा प्रिंट मिस्टेक झाली. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणतं? रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी. तर कोण आहे? अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, काय म्हणतो पुढचा प्रश्न, अलीकडेच दक्षिण नौदल कमांडमध्ये चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कशामध्ये? दक्षिण नौदल कमांडमध्ये काय म्हणून? चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोण आहे? रिअल ॲडमिरल उपल कुंडू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रिअल ॲडमिरल उपल कुंडू. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दोन संस्थांनी अलीकडेच
स्वयं मदत गट. स्वयं मदत गट काय म्हणतात त्याला? बचत गट. बघा असं ट्रान्सलेट करतात ते स्वयं मदत गट, आपल्याला कळत नाही. म्हणजेच काय? बचत गट. कर्जे म्हणजे यांना कर्जे सुलभ करण्यासाठी सहकार्य केले. कोणी सहकार्य केले? ग्रामीण विकास मंत्रालय आणि SBI या दोन्हींनी कर्जे सुलभ करण्यासाठी बचत गटांना मदत केलेली आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? निवृत्त अधिकाऱ्यांनी राष्ट्र उभारणीत केलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाने अनुभव पुरस्कार योजना सुरू केली, जी अलीकडेच बातम्यामध्ये दिसली? काय? पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग. कोणतं अनुभव पुरस्कार योजना सुरू केली? कोणत्या मंत्रालयाने? असा सरळ प्रश्न येऊ शकतो. तर कोणतं मंत्रालय आहे ते? कोणता विभाग आहे? पेन्शन आणि पेन्शनर्स विभाग. ओके. पुढचा प्रश्न काय म्हणतो? 2024 झायग्रेब ओपन सिंगल्समध्ये काय? झायग्रेब्स ओपन सिंगल म्हणजे 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक कोणी मिळवलं? सुवर्णपदक कोणी मिळवलं? तर अमन शेरावत यांनी 57 किलो वजनी गटात काय मिळवलं? सुवर्णपदक मिळवलं. कोणती स्पर्धा होती? झायग्रेब ओपन सिंगल्स. पुढचा प्रश्न आहे, कोणती आंतरराष्ट्रीय कंपनी सानंद गुजरात येथे सेमीकंडक्टर स्थापन करणार आहे? सेमीकंडक्टर स्थापन करायचं मात्र कुठं करायचं? ते सानंद गुजरात येथे करायचं. कोण करणार आहे? सिमटेक कंपनी. ते काय करणार आहे? सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा 16वा कोटा नुकताच कोणी मिळवला? कशामध्ये? पॅरिस ऑलिम्पिक म्हणजे भारताचा 16वा कोटा कोणी मिळवला? रिदम संगवान म्हणजे 16वा कोटा म्हणजे ते 16वे व्यक्ती झालेले रिदम सांगवान. ओके. पुढचा प्रश्न आहे, 9व्या आशियाई हिवाळी खेळांचे अधिकृत घोषवाक्य काय आहे? 9व्या हिवाळी खेळांचे अधिकृत घोषवाक्य काय आहे? हिवाळ्याचे स्वप्न आशियातील प्रेम. हिवाळ्यातील स्वप्न आशियातील प्रेम हे 9व्या आशियाई हिवाळी खेळांचे काय आहे? ते अधिकृत घोषवाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अटल सेतू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले? कुठं करण्यात आले? मुंबई येथे करण्यात आले. अटल सेतू या नावाने. तर कोणता प्रकल्प आहे? मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचं नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे उद्घाटन केलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. ओके. अटल सेतू त्याला नाव दिलेलं आहे. ओके. अशा प्रकारचे आपण प्रश्न बघितले. GK टुडेचे जे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला येऊ शकतात आणि MPSC त्यातूनच प्रश्न विचारत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.